आपण बघतोय दादर इथल्या मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ हे आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे। ठाकरे सेनेचं हे आंदोलन असणार आहे आणि उद्धव ठाकरे यासाठी उपस्थित राहणार आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते, मात्र 20 दिवसानंतरही सरकारनं ही मागणी मान्य केलेली नाही आणि त्यामुळेच आता त्याचे पडसाद हे आहेत ते मुंबईमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे, कशा पद्धतीने युवक या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत, मागण्या काय? हा एक युवकांचा आहे ना आक्रोश आहे। आता युवक एवढा भडकलाय कारण की छोट्या छोट्या कारणांवरून इतक्या म्हणजे विचित्र गोष्टी घडतात, त्यामुळे आता युवक स्वतः भडकलाय। आता युवक स्वतः काहीतरी क्रांती करणार आणि या क्रांतीला दिशा देण्यासाठी उद्धव साहेब आज या ठिकाणी येतील आणि ते आपल्या विचारातून सांगतील की आपल्याला कशा प्रकारे जायचंय। ज्या पद्धतीने 20 दिवस झाले, 21वा दिवस आहे, सरकार अजूनही ऐकायला तयार नाही। सरकार संवेदनशील राहिलं नाही का? काय वाटतं याबद्दल? सरकार मुळात निर्लज्ज आहे। सरकारकडून कोणती आम्हाला अपेक्षा नाही आणि नीट घोटाळ्यावरून किंवा नीट पेपर फुटीवरून सरकार राजीनामा घेईल ह्याची पण आम्हाला त्यांच्याकडून शाश्वती नाही। त्यामुळे आज वातावरण देशातला युवा एवढे ढवळून काढणार आहेत, त्यामुळे ते ऑटोमॅटिक त्यांचा राजीनामा होईल आणि हे सरकार पण कोलॅप्स होणार। तुला काय वाटतं कशा पद्धतीने रणनीती असणार आहे? कसं आहे ना की विषय आज जे काही राजकारण चालू आहे ना, हा विषयच आहे। हा फक्त विद्यार्थ्यांचा विषय नाही, हा फक्त पूर्ण देशाचा विषय आहे। की म्हणजे भाजपला कोणी सवाल विचारला की तुम्ही देशद्रोही झाले, तुम्ही ज्या सोनम वांगचुक का नरेंद्र मोदींनी 2016 मध्ये कौतुक केला होता, आजच्या चायनाचा एजंट झाला काय आहे? आणि म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिरची लूट झाली, त्याबद्दल कोणी जाब विचारत नाही। 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याची काय कोणी जाब विचारत नाही। काय म्हणतात ते, जेव्हा पंजाब हरियाणाचे किसान जे बॉर्डरवरती आले होते तेव्हा सरकारने काय म्हणला होता की ते सगळे खालिस्तानी आहे। उद्धवजींनी सवाल विचारला, ते काय म्हणले की त्यांनी हिंदू सोडला। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे देखील आपल्या सोबत आहेत, त्या ठिकाणी जाऊयात। गिरीश, आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली बघायला मिळते, काय त्या ठिकाणचं वातावरण आहे? बाय फेम ते इथली प्रेम दे आता जाऊन तिथे। आणि मला खरंच प्रश्न, कारण मी इकडचा नाहीये, माझा खरंच जोडे इकडे मराठी उभा आहे ना, मला त्यांच्याशी आहे की बाबांनो, हिंदूंसाठी तुम्ही लोकांनी जेवढा बलिदान केला आजपर्यंत कुठल्याही राज्यामध्ये झालं नाही, जेवढा बलिदान तुम्ही लोकांनी केला, तुम्हाला कोणी येऊन हिंदू शिकवू शकत नाही की हिंदूत काय असता। मी पण हिंदुत्वला मानतोय, या देशामध्ये हिंदूत काय राहणार, पण या देशामध्ये हिंदूत छत्रपती शिवाजी महाराजांचा चालणार, या देशामध्ये हिंदूत बाळासाहेब ठाकरेंचा चालणार, या देशामध्ये हिंदूत राजसाहेब ठाकरेंचा चालणार, बाकी कोणाचा हिंदूत देशामध्ये चालणार नाही, आम्ही चालू देणार। परीक्षाचा मूळ मुद्दा आहे, परीक्षाचा मेन मुद्दा जे आहे, मला तुम्ही एक गोष्ट सांगा की 1 महिन्याच्या आधी ते पेपर लीक झाला होता, त्याच्या खाली जेव्हा 20 लोकांनी आत्महत्या केली, त्याच्यानंतर प्रतिपेपर लीक झाला। कुठे सरकार, कुठे तुमचं लक्ष बाबा? हे सांगा ना, फक्त राजकारण यावा, राजकारण निवडणूकला यापर्यंत तुमच्या लक्ष आहेच का? काय बाबा, कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे? राजकारण हे अत्यंत तळाला गेल्याचा जो आरोप आहे तो या युवकांकडून या ठिकाणी केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। युवक प्रचंड आक्रमक, विद्रोह त्यांच्या बोलण्यातून जाणवतोय। दादा, तुम्ही या ठिकाणी काळा शर्ट घालून आलेला आहात, काय भूमिका आहे? भूमिका अशी आहे की आम्ही ठरवलंय की हे जे एज्युकेशन मिनिस्टर आहे तर रेझिग्नेशन घेऊनच राहणार आहे। आम्ही युवानी ठरवलंय की हे पेपर जे लीक होत आहेत आणि जे गोष्टी घडत आहेत हे चुकीचं आहे आणि आम्ही याचा भूमिका युवकांच्या फ्युचरसाठी हे चुकीचं ठरत आहे आणि आम्ही याला सपोर्ट करत नाही। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे असं मत या ठिकाणी जे युवक या ठिकाणी काळा शर्ट घालून निषेध करत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तुम्ही सुद्धा काळा शर्ट घातलेला आहे, सरकारचा कशा पद्धतीने निषेध व्यक्त करता? आज तुम्ही मीडिया म्हणून इथे आलायत, तुम्हाला माहिती आहे गेल्या 4-5 महिन्यांमध्ये जे स्टेटमेंट सरन्यायाधीशांनी दिलेलं की युवक हा कॉकरोच सारखा आहे, त्याच्यातच सर्व आलं। जर युवकांना स्वतःचं महत्त्व या देशाने दिलं नाही, जो देश पुढे घेऊन जाणार आहे आणि त्यांचं पालकत्व जे आईवडील घेतात, ज्या अनुषंगाने त्या युवकांना मोठं केलं जातं, त्यांच्या शिक्षणाचं आता तुम्ही बोललात, ज्या पेपरफुटीच्या गोष्टी झालेल्या आहेत, तर प्रत्येक गोष्ट आहे। जर आता हा देश जर हुकुमशाहीच्या पाठी लागला तर तिथे लोकशाही राहणार नाही।
तर त्याच्यासाठी उद्धव साहेबांनी सर्व युवकांना म्हणजे मुंबई महाराष्ट्र भारतातील सर्व युवकांना आणि सर्व पक्षातील लोकांना एकवटण्यासाठी सांगितलं आहे. तर इथे आज दिशा ठरेल आणि त्या दिशेने हा युवक पुढे जाईल. तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात. युवक एकीकडे सहभागी होत आहेत, तुम्ही सुद्धा सहभागी होताय, काय भावना आहे? भावना एवढीच आहे की जे मुलं आत्महत्या करतात, पेपर फुटीमुळे ज्या मुलांना आत्महत्या करावी लागते अशा मुलांना साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.